स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजेच निरूपणा करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे परमार्थातील सर्वोच्च मानबिंदू पंचम पुरुषार्थ पंचम वेद निर्माते या जगताचा संसार सुखाचा व्हावा यासाठी आपल्या स्वतःच्या संसाराची पूर्ण आहुती देणारे जगवंद्य जगमान्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे श्री गुरु किंबहुना राजांनाही उपदेश करणारे राजे आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे। आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे, पण तुमच्या हातामध्ये ढाल आणि समशेर असणं हा तुमचा परमार्थ आहे असा उपदेश करणारे वैराग्यराग रसिक संत शिरोमणी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा उत्कृष्ट बहुतेकांच्या परिचयाचा गोडासा अभंग सेवेकरता निवडलेला असून प्रस्तुत अभंगामध्ये श्री संत तुकोबाराय प्रापंचिक स्वरूपाची महापूजा सांगतात। अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे की प्रस्तुत अभंगाद्वारे संत श्रेष्ठ तुकोबाराय म्हणतात की तुमच्या वाट्याला आलेलं कोणतंही काम असो ते काम जर आपण प्रामाणिकपणे केलं तर त्या व्यक्तीला त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये वेगळी भगवंताची भक्ती करण्याची गरजच उरत नाही। आपण आपल्या उभ्या आयुष्यामध्ये प्रामाणिकपणे म्हणजेच जिद्दीने कष्टाने मेहनतीने इमानदारीने केलेलं काम केलेलं कर्म हीच खरी ईश्वर पूजा असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे। ठळक बातम्या संपल्या, आता घरी जाऊन दारं लावून कूलर लावून गोधड्या घेऊन झोपले तरी हरकत नसावी। माझं काम संपलं। विठ्ठल मसोबा महाराज यात्रा उत्सवानिमित्त या इंडस्ट्रीचं अधिष्ठान गेली 31 वर्ष झाली, म्हणजे 12 दुने 24 आणि 12 त्रिक 36 वर्ष झाली। म्हणजे या कार्यक्रमाला 3 तप पूर्ण होतील, म्हणजे आध्यात्मिक भाषेमध्ये 31व्या वर्षामध्ये पदार्पण करतोय। आता 36 वर्ष झाली की 3 तप पूर्ण होतील, 5च वर्ष बाकी आहेत। या मसोबा यात्रा महोत्सवाची 36 वर्ष कोणाची 36 न होता लवकरच पूर्ण होत अशा आपण मसोबा रायाच्या चरणी प्रार्थना करूयात। सालावरप्रमाणे याही वर्षी टिळकनगर इंडस्ट्री लिमिटेड मधील जागृत देवस्थान आणि या स्थानाचं अधिष्ठान असलेलं अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून असलेली ही इंडस्ट्री, नाही तर आपल्याला एकच इंडस्ट्री माहिती असते ती म्हणजे फिल्म इंडस्ट्री, पण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आता लोक कारखाने उभे करतील, आता मोठमोठे बिझनेस उभे करतील, यामध्ये अजिबात वावगं नाही, कारण आता सगळ्या गोष्टी अपडेट आहेत। आता स्पर्धात्मक युग आहे, कॉम्प्युटरचं युग आहे। आज स्पर्धेच्या युगामध्ये माणूस वावरतो, पण त्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जिथं माणसाला कोणत्याच गोष्टीचं स्वातंत्र्य नव्हतं आणि अशा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये काही लोकांनी हा उद्योग उभा केला आणि इथल्या परिसरामध्ये हजारो लोकांना शेकडो लोकांना त्याच्या माध्यमातून रोजगार उभा झाला। ही बाब खरोखरच अतिशय अभिमानाची बाब आहे, कारण आपल्या माणसांनी त्याही काळामध्ये त्यांची दूरदृष्टी त्यांची विचार करण्याची प्रगल्भता खरोखर किती उच्च पातळीची असली पाहिजे की त्याही काळामध्ये मला वाटतं 1933 मध्ये या कारखान्याचा प्रारंभ इथं शुभारंभ झाला, इथली पायाभरणी झाली आणि याची अनेक स्थानं आहेत, त्यापैकी महाराष्ट्रातलं एकमेव असलेलं स्थान म्हणजे आपल्या टिळकनगरचं। आणि या इंडस्ट्रीच्या माध्यमातून अनेक वर्षाची असणारी ही परंपरा 31व्या वर्षामध्ये पदार्पण करत असणारा हा जागृत देवस्थान श्री मसोबा देवस्थानाचा हा 1 दिवसाचा यात्रा महोत्सवाचा हरिकीर्तनाचा सोहळा सकाळीच मसोबा रायाची गंगेच्या जलाने अभिषेकही झाला आणि रात्रीचं हे हरिकीर्तनासाठी उपस्थित सर्वच टिळकनगर इंडस्ट्री लिमिटेड टिळकनगर आणि कामगार संघटना समस्त कर्मचारी अधिकारी आणि सेवक वृंद हरिकीर्तनासाठी प्रमुख उपस्थिती ज्यांचे आहे चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर माननीय श्री अमित सेठजी डहाणूकर,
त्याचप्रमाणे मॅनेजर मार्केटिंग टिळकनगर इंडस्ट्रीजच्या माननीय श्री सनायाताई डहाणूकर आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर माननीय सौ शिवानीताई डहाणूकर आणि उपस्थित सर्वच ज्यांच्या माध्यमातून हरिकीर्तनाचा संपर्क झाला, ज्यांच्या माध्यमातून येणं झालं, ज्यांनी मला अनेकदा फोन्स केले, या इंडस्ट्रीचे सर्वच कर्मचारी असतील, अध्यक्ष श्री धनंजयजी भिसे, उपाध्यक्ष श्री बाळासाहेबजी कटार नवरे, खजिनदार नकुलजी शिंदे, सचिव अशोकजी बोरगे आणि सचिव बाळासाहेबजी भेका, त्याचप्रमाणे टिळकनगर इंडस्ट्रीचे चेअरमन मॅनेजिंग डायरेक्टर, माझे परिचित अपरिचित सुपरिचित सर्वच मान्यवर असतील, त्याचप्रमाणे यात्रा कमिटी असेल, सर्वच श्रोते सज्जनांना धन्यवाद देते आणि संकल्पित वेळेमध्ये आपण थांबूयात. विठ्ठल कारण कर्मालाच भक्ती मांडणारा हा कारखाना आहे, ही इंडस्ट्री, त्यामुळे मी कर्म भक्ती सांगणारा अभंग सुद्धा त्याच प्रकारचा निवडलेला आहे. प्रस्तुत अभंगामध्ये श्री संत तुकोबाराया प्रापंचिक स्वरूपाची महापूजा सांगतात. मला आवडेल तुम्हाला सांगायला की जगाच्या पाठीवरती आपण भाग्यवान आहोत की तुमचा माझा जन्म भारत देशामध्ये झाला. साधू संताचा एकही अभंगात ओवी ही विनाकर निर्माण झालेली नाही. प्रत्येक अभंगाच्या ओवीच्या पाठीमागची पार्श्वभूमी वेगळी असेल. आज सामान्य व्यक्तीने उचललेलं पाऊल जर विनाकारण नसतं, कारण अध्यात्माला बरेच जण बावट समजतात. एक 4 पुस्तकं जास्त शिकले आणि 4 इयत्ता जरा जास्त शिकले, अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले. आमच्याकडे मराठवाड्यात एक म्हण म्हणतात, उंदराला सापडलं हळकुंड आणि ते बसलं दुकान मांडून. म्हणजे 4 पुस्तकं जास्त शिकले तर विज्ञानवादी लोक अध्यात्माला वेड ठरवतात, आध्यात्मिक लोकांना बावळट ठरून लवकर मोकळं होतात. पण सायन्सच्या आणि विज्ञानाच्या कितीतरी पुढे पाऊल अध्यात्म आहे. पण आपलं अध्यात्म आपण डुंकूनही पाहत नाही. हे आपलं सगळ्यात मोठं दरिद्रपण आहे. आज ज्ञानेश्वरीमध्ये 80% विज्ञान भरलेले. जन्मात येऊन एकदा तरी ज्ञानेश्वरीचं पारायण करावं, एकदा तरी पंढरपूरची वारी करावी. 80% विज्ञान भरलेले. आज आळंदीमध्ये असे काही भगवान शिवाची मंदिर आहेत, असे काही मंदिर, मला तुम्हाला लॉजिक सांगायचंय, असे काही महादेवाच्या पिंडी आहेत की ज्याला एखाद्या धातूचा स्पर्श झाला तर त्याचं सोनं बनतं. पण त्या पिंडी कोणकोणत्या मंदिरातले हे दुसऱ्या कीर्तनात सांगणारी मी. पहिल्या कीर्तनात सगळं सांगणार नाही, कारण तुम्ही लगेच जाताल आणि सगळं सोनं बनवून घेऊन येताल. जगातला सगळ्यात मोठा खजिना, खजिनदार आहेत ना इथं, जगातला सगळ्यात मोठा खजिना, जगातला म्हणते मी, सगळं सोनं, सगळ्यातला सगळ्यात मोठा श्रीमंत कुबेर, त्याने त्याचं सगळं सोनं, ज्या ठिकाणी माऊलीचं मंदिर आहे ना, जिथं नंदी ठेवलेला आहे सिद्धेश्वराचा, त्या सिद्धेश्वराच्या खाली सगळं सोनं आहे. म्हणजे इथून पुढे गेला तर नंदी हलवायचा प्रयत्न करू नका. दुसरं सोनं सांगू तुम्हाला, जगातलं सगळ्यात मोठं महाधन, वैष्णवांचं धन, माऊली ज्ञानोबारायांची समाधी त्या पिंपळाच्या जवळ आहे. हे उभ्या या ब्रह्मांडातलं सगळ्यात मोठं धन आहे. त्या कुबेराच्या धनाच्या कशाला पाठीमागे लागतात? सगळ्यात मोठं वैष्णवाचं महाधन ज्ञानोबाराय आहेत. या धनाचा कधीतरी विचार करूयात आपण. 80% विज्ञान भरलेलं आहे. या विजेचा शोध सर ज्ञानेश्वरीतला आहे. उदकाची आवेशे 750 वर्षाच्या आधीचा शोध आहे. प्रगटले ते लखलखीत दिसे, ती विजू माझी असे सलील काही. हे आत्ता आहे दूरध्वनी, हे आत्ता आहे पहा तुम्ही दूरदर्शन. आमच्या ऋषी मुनींना इथं बसल्यानंतर 100 कोस पलीकडचं सगळं दिसत होतं अंतःकरण चक्षुने. हे फार मोठं विज्ञान, हे आधीच प्रगल्भ आहे. हे आता आपण पाहतो, ही आपली मानसिकता आता तयार, आपलं दरिद्र पण हे सगळ्यात मोठं. नगर निर्माण व्हावी, झाडं लावावी, पाणी अडवावं, बंधारे घालावेत, ही संकल्पना ज्ञानेश्वरीतली. उदका हे नगरी चिराचावी, जलाशय निर्मावी, महावने लावावी नानाविध, झाडे लावा झाडे जगवा. ज्याला फारच लावा लावी करायची हुक्की आली आपल्याकडे, फारच मूड झाला त्याला लावा लावी करायचा, सरळ झाडं लावायचे आणि ते वाढवायचे. झाड जगलं तर माणूस जगेल. आणि तुमच्या या इंडस्ट्रीमध्ये झाडं एवढे आहेत. मला आल्यानंतर मी बोलले किती झाडं लावले तुम्ही. मला या इंडस्ट्रीतली एक कल्पना फार आवडली. मी पुढे पुढे सांगत चालेल. या कारखान्याच्या माध्यमातून सामाजिक कामं खरोखर किती चांगली आहेत. इथं तुम्ही बसलात तर जिकडे तिकडे झाडाचं नंदनवन दिसलं.
म्हणून तुमच्या झाडं लावायच्या संकल्पनेचं मला कौतुक करावं असं वाटतं. वाजव एकदा टाळी. आज झाड जगलं तर माणूस जगेल. किमान एका माणसाने 2-2 झाडं तरी लावली पाहिजेत. एक जगायचं दुसरं निदान मेल्यावर 1 क्विंटलचं एका झाडाचं सरपंच घेऊनच जातोत ना आपण. एकट्या माणसाला एका झाडाचं लागत. आपण केल्यानंतर लोकाला टेन्शन नको, एका झाडाची कमतरता नको. मग जिवंत आहे तोपर्यंत आपल्या नावाचं झाड आपणच लावायचं आणि आपणच वाढवायचं. विठ्ठल आयुष्य जातं मायबाप आपलं, ह्याला अडवून त्याची जिरव, त्याला अडवून ह्याची जिरव, याची त्याची अडवण्यात आणि जिरवण्यात आयुष्य वाया घालवत असाल तर एक दिवस दुष्काळ पडेल आणि सगळ्यांची जिरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पाणी अडवा आणि पाणी जिरवा ही ज्ञानेश्वरीची संकल्पना आहे. तुम्ही धरणं बांधली पाहिजेत, ज्ञानेश्वरीची संकल्पना आहे. तुम्ही काय काय केलं पाहिजे, काय काय नाही केलं पाहिजे, कसं बोलावं हे ज्ञानेश्वरीनं सांगितलं, कसं बोलू नये हे सुद्धा ज्ञानेश्वरीनं सांगितलं. विठ्ठल आता आपण क्रांत्या केल्यात. आता आपल्याला आर्टिकल्स घटनेने सुद्धा दिलेत फ्रीडम. एखाद्या पुरुषाला जर वाटत असेल आपण स्त्री बनून जगावं तर तो शरीराची तशी रचना करून शस्त्रक्रिया करून आयुष्यभर तो स्त्री म्हणून जगू शकतो. एखाद्या स्त्रीला वाटलं मला पुरुष म्हणून जगायचंय तर स्वतःच्या शरीराची शस्त्रक्रिया करून लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया करून एखादी स्त्री सुद्धा आयुष्यभर पुरुष म्हणून जगू शकते. ही विज्ञानाची प्रगती. पण श्रीमद देवी भागवत कथा अभ्यास करत असताना विचार येतो की ज्यावेळी एका राजाला अपत्यच नव्हतं, त्याने यज्ञ केला आणि त्यावेळी त्याच्या राणीने ब्राह्मणाच्या कानात सांगितलं मुलगा होण्याचे मंत्र नाही तर मुलगी होण्याचे मंत्र टाका. यज्ञ राजाने केला मुलगा होण्यासाठी, पण जन्माला आली मुलगी. राजाला थोडंसं वाईट वाटलं. स्वतःच्या गुरुजींना भेटला त्यावेळी गुरुजींनी मंत्रोच्चार करून एका स्त्रीचं पुन्हा पुरुषात रूपांतर केलं. आजही तुम्ही देवी भागवताचा अभ्यास करा. कधीतरी कथा ऐका. युट्यूबला जाऊन सुद्युम्न राजाची कथा टाका कधीतरी. आधी ती हिला होती, तिचं नंतर तिचं लिंग परिवर्तन केलं, त्याचं पुरुषामध्ये रूपांतर केलं. पुन्हा एका वनात राजा गेला ज्या वनाला पार्वतीचा शाप होता. इतकं गमक आहे ना आपल्या प्रत्येक पुराणाच्या कथेमागे. पुन्हा सुद्युम्न नावाचा राजा पार्वतीच्या शापाने वनात जाऊन त्या सुद्युम्नाची पुन्हा इला झाली आणि पुन्हा भगवान शंकराच्या कृपा प्रसादाने पुन्हा त्या इलेचं सुद्युम्नात रूपांतर झालं. मला सांगायचंय तुम्हाला विज्ञानाची 21व्या शतकातली प्रगती, स्त्रीचा पुरुष आणि पुरुषाची स्त्री. पण आपल्या पुराणाचा अभ्यास केला तर हजारो वर्ष अगोदर आपल्या साधू संतांच्या मंत्रात ताकद होती की स्त्रीचा पुरुष करत होते आणि पुरुषाची स्त्री करत होते. पुराणाचा अभ्यास करायला तुम्हाला हजारो वर्ष पलीकडे जावं लागेल. आपण या भारतातले, तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातले. पश्चिम महाराष्ट्र, आपण महाराष्ट्रातली माणसं आहोत, संतांच्या या देशातली माणसं आहोत. 750 वर्षापलीकडे घेऊन जाते. महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबारायसारखे संत जन्माला आले ज्यांनी फक्त मस्तकावरती हात ठेवला आणि आशीर्वाद दिला. श्रीचा तो केला पुरुष उभा, श्रीचा तो केला पुरुष उभा, श्रीचा तो केला पुरुष उभा, श्रीचा तो केला. जीवी निमिष मात्रे देह पालटिला, श्रीचा तो केला पुरुष उभा, श्रीचा तो केला पुरुष उभा. जीवी निमिष मात्रे देह पालटिला, श्रीचा तो केला पुरुष उभा, श्रीचा तो केला पुरुष उभा. जी ही निमिष मात्रे देह पालटीला. उठ अरे मुला उठ. मुलगी रडत होती. स्पर्श झाला माऊली ज्ञानोबारायाचा. मी म्हणतोय ना मुला उठ, तो मुलगी नाही तो मुलगाच असला पाहिजे. ज्ञानोबारायाच्या केवळ शब्दात ताकद होती. तात्काळ एका मुलीचं मुलात रूपांतर झालं. विज्ञानाची आज प्रगती, विज्ञानाच्या कितीतरी पाऊल पुढे. अध्यात्म आहे पण आपण हे मांडणी केलं पाहिजे. देवी भागवतामध्ये आणखी एका ठिकाणी मला काही गोष्टी आवडलेल्या पहा. विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालून मी पुढे चालेल.
रामायणामध्ये सुद्धा उल्लेख येतो, गोस्वामी तुलसीदासजी उल्लेख करतात, एक बार त्रेता जुग मागी शंभु गए कुंभज ऋषि पागी संग सती जग जननी भवानी पूजे ऋषि अखिलेश्वर ज्ञानी एक बार त्रेता जुग मागी शंभु गए कुंभज ऋषि पागी राम सिया असा उल्लेख आहे। अगस्त्य ऋषींना कुंभज ऋषी म्हटले आणि श्रीमद देवी भागवतामध्ये त्यांच्या जन्माची कथा आली। जगातल्या सगळ्या गोष्टीच्या मूळ कथा हे भागवतातल्या रामायणातल्या सगळ्या मूळ कथा श्रीमद देवी भागवतात आणि शिव महापुराणात आहेत। तिथं उल्लेख येतो की अगस्त्य ऋषी आणि वशिष्ठ ऋषी यांचा जन्म एका मातीच्या कुंभामध्ये झाला। किती लॉजिक आहे सर, एका मातीच्या कुंभातून मडकं गाडगं सुगडं मातीचं मिट्टी का घडा, माझी भाषा कळते ना तुम्हाला, एका मिट्टीच्या घड्यातून मातीच्या कुंभातून अगस्त्य ऋषी आणि वशिष्ठांचा जन्म झाला। तुम्ही म्हणताल ताई तुम्ही आम्हाला काय बावट समजिलं का, गाडग्यात मडक्यात आणि सुगड्यात कुठे लेकरं जन्माला येऊ शकतात। आता सांगू 21व्या शतकातली विज्ञानाची प्रगती, जर ट्यूब मध्ये बेबी जन्माला येऊ शकतो, टेस्ट ट्यूब बेबी यू नो, अरे टेस्ट ट्यूब बेबी, जर ट्यूब मध्ये बेबी जन्माला येऊ शकतो तर हजारो वर्षापूर्वी ट्यूब मध्ये बेबी जन्माला घातल्या जाऊ शकतो। ही विज्ञानाची 21व्या युगातली शतकातली ताकद आहे। साधू संत हजारो वर्षापूर्वी आमच्या ऋषीमुनीचं संशोधन होतं, त्यांनी मडक्यात साधू संत ऋषीमुनी जन्माला घातले। ट्यूब मध्ये जर बेबी जन्माला येऊ शकतो तर आमचे साधू संत ऋषीमुनी मातीच्या कुंभामध्ये गाडग्यात मडक्यात आणि सुगड्यात का जन्माला येऊ शकत नाही। आपला अध्यात्म विज्ञानाचे कितीतरी पुढे विढल। आईच्या गर्भात असणारा जीव 5व्या महिन्यापासून आईचा आवाज ऐकू शकतो, हे विज्ञानाने आता सिद्ध केले। पण हजारो वर्षापूर्वी शास्त्राने सांगितले, समाजाला आपण मान्य नाही केलं। तुम्ही हरिपाठ जर आहे तुमच्या पाठ असेल, सत्वर उच्चार प्रल्हादे बिंबला उद्धवा लादला कृष्णदाता, हजारो वर्षापूर्वी प्रल्हाद आईच्या गर्भात गोष्टी शिकला। द्वापार युगामध्ये अभिमन्यूला चक्रव्यूहात शिरायचं कसं ज्ञान आईच्या गर्भात प्राप्त झालं। हे विज्ञानाच्या पुढच्या गोष्टीत मायबाप तुम्ही इकडे यायला हवं। बऱ्याचदा पहा तुम्ही आमच्या नशिबाला असा माल असतो जो कुण्या फिटरकडे गाडी नीट होत नाही, ते सगळे हेंद्रे शेंद्रे। मग बऱ्याचदा पहा असतं घरात जे टार्गेट पोरग असतं कोणाचंच ऐकत नाही। घरचे मायबाप म्हणतात लई येडय हो, हे आमच्या कोण्याच कामाचं नाही, याला जाता काळंदीला घेऊन। म्हणजे असे टार्गेट पोर आम्हाला देता का तुम्ही, आम्हाला धष्टपुष्ट द्या, चांगली लेकरं द्या ना। अध्यात्माला चांगल्या माणसाची गरज आहे की त्यांच्या माध्यमातून चांगले विचार समाजात जातील। विठ्ठल साधू संतांचा एकही अभंग अथवा विनाकारण निर्माण झाली नाही। सामान्य व्यक्तीने उचललेलं पाऊल आज विनाकारण असतं। विचारा एखाद्या माणसाला तुम्ही, कुठे चालला तो भाऊ, काही नाही म्हटले तर पोरीचं लग्न जमले बस्ता बांधायला चालू, माझं बोलणं कळतं ना तुम्हाला। कुठे चाललात नाना, पोरीची डिलिव्हरी झाली दवाखान्यात डबा घेऊन चाललो। कुठे चाललात तात्या, पोरगा MBBS करतो पुण्यात भेटायला चाललो। कुठे चाललात काका, म्हटली पोरगी MPhil करते ना तिला युनिव्हर्सिटीत भेटायला चाललो। कुठे चाललात अण्णा, काही नाही म्हटले तर पहिली मेली म्हणून मी माईक घेऊन खाली येऊ का, पहिली मेली म्हणून, खुर्ची वरचे पहिली मेली म्हणून चॅप्टर लोक आहे तुम्ही। पहिली मेली म्हणून बोला रे बोला, काहीतरी बोला, मी हानो हानो घेईन बर का तुमच्या पुढे। पहिली मेली म्हणून डेंजर लोक आहेत तुम्ही, मला वाटलं तुम्ही साधे भोळे येत। तुम्हाला बरं वाटलं ताईने अर्धी वाक्य बोला ना, आम्ही गाळलेल्या जागा भरवत अर्ध्या। इथं एकच भेटाना माऊली दुसरीच्या कुडं गप्पा आणता तुम्ही, एकच नारीन जगात भारी, गणपतीला 2 सिद्धी आणि बुद्धी, तुमची एकच मोठी जिद्दी। आता काळ भयानक आहे, अजून तरी पहा तुम्ही, अजून तरी बरे। काही गावात आम्ही गेलो लोक म्हणतात ताई तुमच्या भागात आमच्या पोरासाठी एखादी पोरगी तरी पहा ना। म्हणलं माझ्या गावातले
35 वर्षाचे 35 नवरदेव बिना लग्नाचे येत. तुमच्या कुठं जोड्या लावा जोड्या जुळवा. काळ भयानक आहे. येणारा काळ तरी अजून बरं आहे. येत्या 10 ते 5 वर्षामध्ये, पूर्वीच्या काळात पाहतो मी, लोक देवांना जनावरं सोडायचे. मी माईक घेऊन खाली येऊ का? तुम्ही जागे आहेत का? तुम्हाला जेवण तर जास्त नाही झालं. पूर्वीच्या काळात ते केलंच नाही का तुम्ही? चतुर्थी नाच बरोबर आहे. पूर्वीच्या काळात लोक देवांना जनावरं सोडायचे. येणाऱ्या 10 ते 5 वर्षाच्या काळामध्ये गावागावात देवांना नाही माणसं सोडली तर मग बोला गडे. आमचे थोरले चिरंजीव म्हसोबाला दान करण्यात येत आहेत. भाविकांनी महाप्रसादाचा मी काहीच बोलले नाही बरं का. साधू झोपडीत घुसत आहेत. सारे भगवेच भगवे, सारे मारुतीच मारुती, सारे मुंजेच मुंजे, बिना शेंद्राचे विढल. एकच बेटाना दुसरीच्या कुठं गप्पा आणता तुम्ही. पहिली मिली म्हणून दुसरी. दुधाची म्हैस आणायला चाललो, दुधाची गाय आणायला चाललो. विचार बदला, देश बदलेल. सामान्य व्यक्तीने उचललेलं पाऊल विनाकारण असतं. साधू संताचा अभंग आणि ओवी विनाकारण कशी असेल? स्वार्थासाठी प्रयत्न करतो तो माणूस आहे. माझ्याच पत्तरवळी भारत आला पाहिजे. एखाद्याची दाढी पेटली तरी हरकत नाही, पण माझी बिडी पेटली पाहिजे. ही मानसिकता माणसाची. स्वार्थासाठी ज्याचं जगणं आहे त्याला माणूस म्हणा, पण जगत कल्याणासाठी ज्यांचा अवतार आहे त्यांना साधू संत. उपकारासाठी आले घर जा वैकुंठी, शोधून आले संत हिता हित जगाचे. येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा. आम्ही वैकुंठ वासी आलो याची कारणाची. आम्ही वैकुंठ वासी आलो याची उच्चिष्टाचा भाग श्रेष्ठ उरला तो सेवू. बोलिले ते ऋषी आदराने भरले जग. उच्चिष्टाचा भाग उरला तो. स्वार्थासाठी ज्याचं जगणं आहे त्याला माणूस म्हणा. लोक काशी केलेली सांगतात, पण काशी कोण्या काशी मूळ करावं लागली? मांजर मारलेली कोणी सांगत नाही. आतापर्यंत किती पुण्य केलं, किती पंक्ती घातल्या, किती अन्नदान केलं, किती पंढरपूरच्या वाऱ्या केल्या, किती सप्ताहाला वर्गणी दिली, हे लोक ठासून सांगते. तोंडाला फेसेपर्यंत सांगते की मी किती चांगला आहे, मी किती चांगला आहे, मी किती चांगला आहे. पण आतापर्यंत श्रीमंत होण्यासाठी किती लोकांचे मुंडके मोडले, किती लोकांचे काटे काढले, किती लोकांचा तळताट घेतला, हे मात्र कोणी जग जाहीर करत नाही. स्वार्थासाठी ज्याचं जगणं आहे त्याला माणूस म्हणा. काय झालं, एकदा इलेक्शनचा काळ होता. एक पुढारी प्रत्येक गावात जायचा आणि एकच भाषण ठोकायचा. कीर्तन रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. इथं कोणाचं माप घेऊन कपडे शिवल्या जात, पण तयार झालेलं शर्ट कोणाला ना कोणाला तरी फिट बसल्याशिवाय राहत. मी कोणाला उद्देशून बोलत नाही बरं का. दृष्टांत सिद्धांत पटण्यासाठी असतो. ऐकायचा ना आनंद घ्यायचा. कीर्तनकार बोलतात वेगळ्या उद्देशाने, बसलेलं टपूनच असते. कोणावर फिट बसतं रे आणि कोणाला सूट होता, आमचा काही संबंध नसतो. इलेक्शनचा काळ होता. एक पुढारी प्रत्येक गावात जायचा आणि भाषण ठोकायचा. एकदा संधी द्या, गावचा विकास करून टाकील. एक बाई म्हणे, साहेब आमच्या गावात 8-8 दिवस पाणीच येत नाही. काळजी करू नका म्हटले, घरात पाणी आणीन, फक्त आपल्याला निवडून बोला ना रे, बोला ना. दुसऱ्या गावात गेला, तेच भाषण. एकदा संधी द्या, गावचा
विकास करून टाकील. एक तरुण म्हणे, साहेब आमच्या गावात रस्तेच नाहीत. काळजी करू नका, आपल्याला निवडून आणा, घराघरात रस्ते उभारीन. तिसऱ्या गावात गेला, तेच भाषण. एकदा संधी द्या. एक माणूस म्हणे, साहेब आमच्या गावात लाईटच नाही. काळजी करू नका म्हटले, आपल्याला निवडून आणा, घराघरामध्ये लाईटची व्यवस्था आणि. चौथ्या गावात गेला, तेच भाषण. एकदा संधी द्या, विकास करून टाकील. एक तरुण म्हणे, साहेब आमच्या गावात स्मशानभूमीच नाही, स्मशानभूमी. म्हटले, काळजी करू नका, आपल्याला निवडून आणा, घराघरात स्मशानभूमी उभारीन. तुका म्हणे, ताळा जाची नाही स्वार्थासाठी ज्याचं जगणं आहे त्याला माणूस म्हणा, पण जगात कल्याणासाठी ज्याचा अवतार येते त्यांना साधू संत म्हणा. अशा परमभूमीत, पवित्र भूमीत तुमचा माझा जन्म झाला. जगात नाही तेवढे संत भारतात जन्मास आले. या भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग, 7 मोक्षपुऱ्या, हिमालयासारखा पर्वतराज, कृष्णा, कोयना, चंद्रभागा, इंद्रायणी, भीमा, भामा, मुळा, मोठा यांसारख्या पवित्र नद्या याच भारतामध्ये. जगात नाही तेवढे संत भारतात. भारतामध्ये वाहणारी प्रत्येक नदी गंगा आहे. भारतामध्ये असणारं प्रत्येक गाव तीर्थक्षेत्र आहे. आणि भारतातला प्रत्येक कंकर ना कंकर शंकर आहे. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं राजकीय क्षेत्रातलं एक आदराचं स्थान म्हणजे स्वर्गीय अटल बिहारीजी वाजपेयी. माझ्या आयुष्यातलं राजकीय क्षेत्रातलं एक आवडतं व्यक्तिमत्व. काय हिरे जन्माला घातले भारताने प्रत्येक क्षेत्रामध्ये, तसं राजकीय क्षेत्रातलं. हे पक्षाभिक्षाचं बोट डोक्यात घालून घेत जाऊ नका. कोणताच पक्ष चांगला आणि वाईट नसतो. माणूस चांगला असतो म्हणून पक्ष चांगला होतो आणि पक्षाला चांगलं रूप येतं. अटल बिहारी वाजपेयी घरी गेल्यानंतर त्यांचे काही वाक्य प्रसिद्ध आहेत भाषणातले, अजूनही माझ्या हृदयाला असे स्पर्श करतात ते वाक्य. अटल बिहारी वाजपेयी म्हणून गेले, अमर भूमी यह समर भूमी, यह अमर भूमी यह समर भूमी, ये वीरों की भूमि, ये शूरों की भूमि, ये राणा की भूमि, ये शिवा की भूमि, यह सरदार की भूमि, ये किरदार की भूमि, ये लक्ष्मी की भूमि, यह पद्मिनी की भूमि. हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए, और मरने के बाद बहती हुई गंगा जी की धारा में से हमारे अस्थियों को कोई कान से लगाएगा, तर बहती हुई गंगा जी की धारा में से हमारे अस्थियों में से भी एक ही आवाज गूंजे की भारत माता की, भारत माता की, भारत माता की. जगात भारत श्रेष्ठ आहे आणि भारतात महाराष्ट्र महाणी. सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद घुमला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. ही मायभूमी, बेस कमी करा, ही जन्मभूमी, कर्मभूमी ही अमुची, महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. हा मुझा आहे बाणा, ही अमुची आहे बोली, असमानी झळके भव्य पताका, भगव्या हरी पटक्याची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी, कर्मभूमी ही अमुची, महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. पवित्र महाराष्ट्रात तुमचा माझा जन्म झाला. देवाने इतर प्रकारचे ओढणी निर्माण केले.
आता तुम्ही मागचे माणसात आल्याने दिसत येत बरं का. नाही तर आता लोक मला असं वाटायचं देवाने नुसतं माणसं म्हणून जन्माला घातले तुम्हाला. माणसाचा आणि तुमच्या वागणुकीचा कुठंच ताळमेळ नव्हता. ज्यांनी बसवलं त्यांना शिस्तीत त्यांना पहिले धन्यवाद बरं का. आणि मागं बसलेत ते आयुष्यभर असेच कीर्तनात बसलेले राहावेत. आणि विनंती माझी तुम्हाला, तुमची बहीण म्हणून मला पदरात घ्या. माझ्या दादांनो, एकदा रुपाली ताई पाटलाच्या पुढे कीर्तनात बसलात, नको त्या पाटलिनीच्या पुढे बसू नका कधी. समजदार का इशारा काफी. विढल पवित्र महाराष्ट्रात तुमचा माझा जन्म झाला. देवाने इतर प्रकारची उणी निर्माण केल्या, त्याच्यात त्याने तुम्हाला मला माणसाच्या जन्माला घातलं. देवाने तुम्हाला मला माणूस म्हणून जन्माला घातलं. देवाला आपल्याकडून काहीतरी अपेक्षा असेल ना, प्रेम होतं त्याचं, म्हणून आपल्याला सुंदर नरदेह दिला. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठ पवित्रो यदि नाम घोषो, हृदयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठः. हस्तस्य भूषणं दानं सत्यकंठस्य भूषणं, श्रोत्रस्य भूषणं शास्त्रं, भूषणे किं प्रयोजनम. या दोन हाताची शोभा कशाला दिली देवाने? या दोन हाताची शोभा कशात दिली? मला असं वाटतं या दोन हाताची शोभा मारुतीच्या पारावर बसून. झोपले का काय? जागीत ना तुम्ही? माझं बोलणं कळतं ना तुम्हाला? तुम्ही एवढे येडे नाही तर मी एवढी भोळी नाही. मारुतीचे पारा असे रंगतीत काही गावगाव. आहा हा. 11 वाजता सुनबाईच्या हातचं खाल्लं, 11 वाजता तिथं जाऊन ताणून झोपत येत मारुतीच्या पारावर 2 वाजेपर्यंत. 2 ते 5 असा डाव रंगवतो त्याचा. आणि इळभर लोकांचं कुटाळ. आमकेच पोरगी पळून गेली, तमकेची सून तमकीला भांडली. आमकेच पोरग वायली निघलं, 12 वर्ष झाले तमक्याचा पाळणा चालला. तुला घेणं देणं काय लोकांचं? घरच्या भाकरी खायच्या आणि लोकांचं धुणं धुवायचं. तिथं 5 वाजता डाव रंगतो. तिथं वारकरी आले ना हरिपाठ चालू करायला, हे दलिंदर उधळले घरी. येरभर लोकांचं कुटाळ करू. मग हरिपाठाला थांबायला काय फाशी येते का यांना? खरं बोललो सख्या आईला राग येतो. मग 2 हाताची शोभा कशात सांगितली? मारुती पुढं गणपती पुढं पत्ते खेळणारे गणपती देवी. आपल्याकडे असे आली जयंती कर साजरी, आली पुण्यतिथी कर साजरी. मला सांगा, जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करायचा ठेका काय आपणच उचलला का? एक तर करू नका. एखाद्या मस्जिदीमध्ये डीजे वाजत होता, आतापर्यंत ऐकलं का कधी तुम्ही? एखाद्या गुरुद्वारामध्ये हे सैराट चित्रपटातलं गाणं वाजत होतं, पुष्पा वाजत होता, तिथं पाहिलं का कधी तुम्ही? एखाद्या चर्च मध्ये एखादं अश्लील प्रकारचं चित्रपटातलं गाणं वाजत होतं, कधी पाहिलं का तुम्ही? मग सगळ्या गोष्टीचा ठेका आपण उचललाय का? जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करायचे तर करा, नाही करायचे तर करू नका. पण डीजे लावून, अश्लील चित्रपटातले गाणी लावून, दारू पिऊन नाचून आपल्या हिंदू धर्माच्या देवदेवतेची किंमत तरी कमी करायचा प्रयत्न करू नका कधी. सार्वजनिक शिवजयंती आणि गणेश महोत्सव टिळकांनी, लोकमान्य टिळकांनी, ज्यांनी इथं या इंडस्ट्रीला उभारलं टिळक नगरामध्ये, त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सव संकल्पना, शिवजयंती संकल्पना अंमलात आणली का 18 पगड जातीतलं धर्मातलं लोक समाज एकत्रित यावा आणि सर्वांना जाती भेद द्वेष मत्सर मोठेपणा छोटेपणा या सगळ्या गोष्टी विसरून 10 दिवस एका छताखाली यावं आणि गुण्यागोविंदाने नांदावं, अशी त्यांची विचाराची फार मोठी संकल्पना होती. त्यांना माहिती नाही आपण एवढे दलिंदर जन्माला येणार आहेत पुढे चालून. आपण सगळ्या गोष्टीचं असं वाटोळं करून टाकलं. मायबाप कोणत्याच गोष्टीमध्ये काहीच तथ्य ठेवलं नाही. गावगाव यात्रा महोत्सव साजरे केले जातात, कीर्तन करणं या गोष्टी करणं समाज सुधारला जातो. पण तिथं तमाशा ठेवणं लोक बिघडले जातात. मग चांगल्या गोष्टी ठेवल्या पाहिजे, धार्मिक गोष्टी ठेवा, सांस्कृतिक गोष्टी ठेवा. मारुती पुढं गणपती पुढं पत्ते खेळणारे वाक्य काळजात उतरून घ्या. तुमचं वाटुळं नाही होणार, पण 1 वर्षाच्या आत पत्ते खेळणाऱ्याचा खकाना जरूर होईन गड्या मारुती पुढं. तुम्ही पाकिस्तानातले घुसखोर आहेत का? वाजवा ना मग, वाजवा ना. असं पत्ते खेळणाऱ्याची 1 वर्षात पुण्यतिथी होईन. पुण्यतिथी, त्याच्या पुण्यतिथीचं कीर्तन करायला पुन्हा आपल्या गावात रुपाली ताईची मी अभंग बी घेईन. मग भक्ती विन पशु कशासी वाढला, सटविने कायचा नेला नाही, काय माय गेली होती भूतापाशी, हरी नये मुखासी अरे मुडा,
गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, देवा मला एक तरी ऐशी संध्याकाळ दे, देवा मला एक तरी ऐशी संध्याकाळ दे. वा संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये ज्ञान दे, संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये ज्ञान दे, तुझे गीत गाता यावे, तुझे गीत गाता यावे ऐसे वरदान दे, वारीसाठी पाय दे, मायेसाठी माय दे, वारीसाठी पाय दे, मायेसाठी माय दे, तुझी कृपा गावी ऐसे गाय दे. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, देव मला एक ऐशी संध्याकाळ दे, देव मला एक ऐशी संध्याकाळ दे. देवा मला एक तरी ऐशी संध्याकाळ दे. या दोन हाताची शोभा सांगितली, त्याच्या भजनात टाळी वाजवा. हातो की शोभा, हातो की शोभा. मी हानो हानो घेईन बर का तुमच्या पुढे. बगीचे की शोभा, बगीचे की शोभा, ससुराल की शोभा, हातो की शोभा, ताली से. हाताच्या टाळ्या. ज्यावेळी कोरोनामध्ये ऑक्सिजन लेवल खाली येत होती, पातळी वाढत नव्हती, तेव्हा डॉक्टर सल्ला देत होते टाळ्या वाजवून जोर जोरात विठ्ठल विठ्ठल म्हणा. विठ्ठल विठ्ठल म्हटलं हे व्हायब्रेशन होतं शरीरामध्ये, व्हायब्रेशन होतं. आणि दणादण टाळ्या वाजवली की शरीरातले सगळे पॉइंट हातामध्ये असतात. ॲक्युप्रेशर होतं, ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं, शरीरातले सगळे पॉइंट हातामध्ये असतात म्हणून ते दबले जातात. माणसाला रोग होत नाहीत. तालिया बजाओ और रोगों को भगाओ. विठ्ठल भजनात टाळी वाजवा. आणि भजन तुम्हाला जमत नसेल तर या दोन हाताची शोभा अडलेल्या नडलेल्या गरजू व्यक्तींना मदत आणि सहकार्य करा. थोडं विको कमी करा, रिटर्न नको आता. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देवतेची जाणावा. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. आपण घराघरात प्रार्थना म्हणतो ना, हीच मुची येते का तुम्हाला? प्रार्थना हेच मुचे मागणी, माणसाने माणसाशी कुत्र्यासारखं. मग चुकलं का माझं? माणसाने माणसाशी, माणसं माणसासोबत माणसासारखं वागतेत का? पण लोक जनावरासोबत तरी चांगलं वागत येत रे, माणसासोबत वाग नाही. श्रीमंत असेल तर आपली भाषा बदलते, आणि एखादा गरीब दुबळा असेल ना, एखादा गरीब बिरीब समोर येऊन बसला बिचारा, एखादा मतिमंद असेल पुढं कीर्तन येऊन बसला, सगळे मिळून त्याला हुसकून मागं लावते. उठ, जागा आहे काय बसायचे, चल माग. आणि एखादा आमदार, खासदार, जागीरदार, गुत्तेदार, दुकानदार, गुंठा मंत्री एखादा भर कीर्तनात मधीच आला, डायरेक्ट पुढं निघतो बिचारा. कुणी हार घेऊन पळतं, कुणी शाली घेऊन पळतं. मध्येच महाराजाच्या कीर्तनात आमच्या तालुक्याचे आमदार येतं, खासदार येतं, आमके धमके तमके, माळकरी नाहीत, गळ्यात माळ नाही त्याच्या, मधीच येऊन सांगत येत. मला सांगा, आमदार आला तर आपण हार घेऊन पडतो, आणि गरीब आला तर हुसकून मागं लावतो. आपल्या वागणुकीत बदल नाही होत. मला आश्चर्य वाटतं काही काही गोष्टीचं, आणि दुर्दैवही वाटतं. एक पत्थर एक बार मंदिर जाता है तो भगवान बन जाता है. इंसान हर रोज मंदिर जाता है, लेकिन पत्थर का पत्थर ही रहता है. विवेकानंदांचं एक गोड वाक्य, पण इतकं दुर्दैव भरलेलं त्या वाक्यामध्ये.
स्वामी विवेकानंद म्हणतात, माणूस मंदिरात जातो आणि दर्शन करतो, जी मूर्ती माणसाने घडवलेली असते, पण माणूस ही त्या परमेश्वराने बनवलेली सुंदर मूर्ती असताना माणसं माणसाशी माणसासारखं का वागत नाही? दगडाला बुक्का लावला तर दगडाचा विठोबा होतो, दगडाला शेंदूर लावला तर दगडाचा गणपती मारुती होतो, दगडावर गुलाल टाकला तर दगडाचा भैरव होतो, दगडावर भांडार टाकला तर दगडाचा खंडोबा होतो. माणसाला असा कोणता गंध लावाव की जेणेकरून एक दिवस माणूस निदान माणसात तरी येईल आणि माणसाशी माणसासारखा वागू तरी लागेल निदान तो. मेलेल्या माणसाला खांदा देणं लोक पुण्य समजतात, पण जोपर्यंत माणूस जिवंत येईल त्याला आपल्या आधाराची गरज आहे. जिवंत माणसाला आधाराचा हात देताना लोक 1000 वेळा विचार करतात, आणि मेलेल्या माणसाला खांदा देणं पुण्य समजतात. मेल्यानंतर मग स्टेटसला फोटो, आय मिस यू, रडायला दम नाही. कुठून कुठून फोटो शोधित आहेत लोक, गॅलरी उचकीत येतो, गॅलरी उचकीत येत, कुठून कुठून फोटो आणतात त्याचे, कहा से आ जाते लोक, त्याचे फोटो शोधून काढते, स्टेटसला ठेवतात आय मिस यू, मग रडत येत. एखादा माणूस मेल्यानंतर मग फोटो स्टेटसला ठेवून आय मिस यू म्हणण्यापेक्षा जोपर्यंत माणूस जिवंत आहे, परिस्थिती पुढे हातबल झाला, माणूस चांगला आहे, त्याला आपल्या आधाराची गरज आहे, नाही पैसे देता आले हरकत नाही, पण त्याच्या गरिबीत, त्याच्या वाईट परिस्थितीमध्ये, परिस्थिती पुढे हातबल झालेल्या माणसाच्या खांद्यावरती हात ठेवून कधीतरी त्याला आय मिस यू असं म्हणून, मी तुझ्या सोबत आहे असं म्हणून त्याला मदत करत जा. मला असं वाटतं, परिस्थिती समोर हातबल झालेला फाशी घेऊन मरण्यापेक्षा तो माणूस 10 वर्ष आपल्या आधारामुळे निदान चांगला जगेल, आणि तो जगेल त्याचं पुण्य तो आयुष्यभर आपल्याला देत राहील. विढल आपण दिलेल्या 2 मिनिटाच्या वेळेमुळे, आपण एखाद्या गरीबासाठी दिलेल्या एखाद्या सहीमुळे, आपल्या 2 मिनिटाच्या वेळेमुळे, आपल्या सहीमुळे, आपल्या जबानीमुळे जर एखाद्या गोरगरीबाला कधीच नाही पण आज भर दिवाळीच्या सणाला त्याच्या घरात चूल पेटत असेल, त्याच्या घरात पुरण शिजत असेल, आणि दिवाळीला कधीच नव्हे ते आज तुमच्यामुळे त्याच्या मुखात पुरणाचं गोड घास जात असेल, तर त्या दिवशी त्या गरीबाच्या मुखावरचं समाधानाचं हसू, त्याच्या डोळ्यातले 2 आनंदाचे अश्रू, आणि अंतःकरणापासून त्याच्या तुमच्यासाठी निघालेला आशीर्वाद मायबाप, त्या दिवशी पंढरीच्या पांडुरंगाचं, आळंदीच्या ज्ञानोबारायचं, देहूच्या तुकोबारायचं आणि शिर्डीच्या साईनाथाचं दर्शन त्या दिवशी तुम्हाला त्या गरीबाच्या झोपडी झाल्याशिवाय राहणार नाही. अरे गरीब उनका कोई मजहब नहीं होता, उनको रोटी खिलाने वाला ही उनका भगवान होता है. तुम गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा, तुम 1 पैसा दोगे ओ 10 लाख देगा. तुम गरीबों की सुनो, इनका दामन पकड़ कर तो देखो, इनका दामन पकड़ कर तो देखो, उम्र भर का सहारा मिलेगा, उम्र भर का सहारा मिले. राम को मांगने मेरे प्यारे, राम से मांगने मेरे प्यारे, जिंदगी का सहारा मिलेगा, जिंदगी का खजाना मिलेगा, जिंदगी का सहारा मिलेगा. इनका दामन पकड़ कर तो देखो. ज्या श्रीमंताला वाटतं आपल्या श्रीमंतीचं कौतुक व्हावं, त्याने कधीतरी गरीबाच्या झोपडीत गेलं पाहिजे. श्रीमंतात तुम्ही गेले तर कदाचित श्रीमंत तुम्हाला ओळख देणार नाही, पण गरीबात तुम्ही गेले तर लोक म्हणतील वाह काय श्रीमंत माणूस आपल्याला भेटायला आला. ज्या उंच माणसाला त्याच्या उंचीचं कौतुक जगाने करावं असं वाटत असेल, तर त्या उंच माणसाने कधीतरी ठेंगण्या बुटक्या माणसामध्ये गेली पाहिजे. त्यावेळी ते ठेंगणे माणसं म्हणतील वाह काय उंच माणूस आलाय. आपल्या उदारतेचं कौतुक जगाने करावं असं वाटत असेल तर कधीतरी आपले हात असे खाली गेले पाहिजेत एखाद्या गरीबाला दान धर्म करण्यासाठी. देणाऱ्या मेघाकडे पाण्याची श्रीमंती जरी कमी असली आणि घेणाऱ्या समुद्राकडे पाण्याची श्रीमंती भरपूर असली, आजही दादांनो विचार करा, घेणाऱ्या समुद्राचं स्थान नेहमी खाली
आणि देणारे मेघाचं स्थान वर आहे. समुद्राला फक्त घेणंच माहिती, माझ्याकडेच आलं पाहिजे सगळं. वड्याचं पाणी, नालीचं पाणी, नदीचं पाणी, सागराचं पाणी, धरणाचं पाणी सगळं माझ्यातच आलं पाहिजे, सगळं मलाच भेटलं पाहिजे. समुद्राला फक्त घेणंच माहिती, तो घेत राहतो घेत राहतो घेत राहतो म्हणून त्याचं स्थान खाली. आणि ढग नेहमी देत राहतो देत राहतो देत राहतो, त्याचं स्थान नेहमी वरती. मधमाशी मूर्ख आहे लेकाची, फक्त मध गोळा करत राहते. आपणही खात नाही आणि दुसऱ्याला खाऊ देत नाही. आलं कडसती, कोणी आलं कडसती. एक दिवस अशी वेळ येतो कोणीतरी बिडीवाला येतो कोणीतरी गौरी पेटून आणि तो धुपन करतो, धूर करतो, धूर. सगळ्याच माश्या निघून जातात पोळ्याला सोडून. एक दिवस असं होतं पहा, असेपर्यंत आपणही खात नाही, लोकांनाही देत नाही. मग एक दिवस असं होतं, कोल्ह्या कुत्र्याचं धन होतं, तुला ना मला ना घाल कुत्र्याला. तुमचा हात जर धजावत असतील कोणाला कधी देण्यासाठी, मायबाप देणाऱ्याचे हात, देणाऱ्याचं स्थान नेहमी वर असतं पहा. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देता देता देणाऱ्याचे एक दिवस हात घ्यावे. चंदनापेक्षा वंदन 100 पटीनं शीतले. योगी होण्यापेक्षा लोकांच्या उपयोगी येणं 1000 पटीनं श्रेष्ठ आहे. जरा गौर से सुनिए, व्यवस्थित आहे का. यह जरूरी नहीं कि हर वक्त हरि का नाम मुख पर आए, अरे वह वक्त भी हरि भजन का होता है जब आपके दोनों भी हाथ औरों के काम आए. कळालं तुम्हाला. मराठीत सांगते. चंदनापेक्षा वंदन 100 पटीनं शीतले. योगी होण्यापेक्षा लोकांच्या उपयोगी येणं 1000 पटीनं श्रेष्ठ आहे. केस वाढून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढून विवेकानंद होणं 10,000 पटीनं श्रेष्ठ आहे. आणि माणसाचा प्रभाव चांगला असण्यापेक्षा त्याचा स्वभाव चांगला असणं लाखो पटीनं श्रेष्ठ आहे. एक पंजाबी भाषेतला शेर आहे, पंजाबीत सांगते, नाही कळालं तर हिंदीत सांगते, नाही कळालं तर मराठीत सांगते. पंजाब दा शेर एक, निवाहा की बुंदिया निबियानो रब मिलदा. झुकता वही है जिसमें जान होती है, झुकता वही है जिसमें जान होती है. अरे अकड़ तो मुर्दों की पहचान होती है, अकड़ तो मुर्दों की पहचान होती है. मराठीत सांगू का आता. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. विठ्ठल या 2 हाताची शोभा अडलेल्या नडलेल्या व्यक्तींना मदत करा. कशात सांगितली पायाची शोभा. पाऊले चालती. मी पुढे म्हणते, जेंट्स सगळे गडी माणसे, पुरुष मंडळी माझ्यासोबत म्हणा, माझ्या पाठीमाग्या. महिला मंडळ तुम्ही शांत बसा. सगळे जेवढे पुरुष मंडळी, जेवढे गडी माणसं आहेत सगळे म्हणा, ताड बसा, बेटा बेटा सावधान, सगळे म्हणा बरं का. आवाज ज्याचा जास्त येईल ती पार्टी निवडून येईल, त्यांच्यासाठी आपण टाळ्या घेणार आहेत. मग ज्यांचा आवाज मोठा ते जिंकले. मग तुमच्या पार्टीचा सवाल आहे बरं का. आता सगळेजण मोठ्याने म्हणा, इज्जतीचा सवाल आहे आता. पाऊले चालती पंढरीची वाट. पुरुष मंडळी पाऊले, वा वा वा, थोडा आवाज वाढवा की. पाऊले चालती पंढरीची वाट. वा वा वा. सुखी संसाराची सोडून गाठ. सुखी, वा वा, क्या बात आहे, वा छान छान. सुखी संसाराची सोडून गाठ. वा वा. पाठीमागचे म्हणा नाही, म्हणणार नाही. घरी गेल्यानंतर त्याचे त्यांच्या बायकाचे भांडणं होतील. बायकोची शपथ आहे भाऊ, म्हणणार नाही त्याला. सुखी संसाराची सोडून गाठ. सुखी पाऊले चालती पंढरीची वाट. छान आहे, छान छान. वा, आता आपली बारी आहे. ताट बसा, इज्जतीचा सवाल आहे बरं का.
पार्टी आपलीच निवडून आली पाहिजे, झेंडा आपलाच फडकला पाहिजे. हे प्रचार कोणाचा बी करा पण मतदान मात्र मलाच करा. ताड बसा चला. इज्जतीचा सवालीवर का आपला असा लांब शिर्डीपर्यंत आवाज गेला पाहिजे. महिला मंडळ रेडी का? रेडी का? गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद. वा वा ऐकला का आमचा आवाज? गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद. वाघ माझ्या चिमण्या हो महापांगच फेडला तुम्ही. गोविंद राधे गोविंद गोपाल राधे गोविंद. वा 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 वा. गोविंद राधे गोविंद गोपाल राधे गोविंद. गोविंद 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 राधे गोविंद गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोविंद 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 श्री राधे गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद गोविंद राधे गोविंद. वाह वाह वाह. आवाज कोणाचा मोठा होता? पुरुष मंडळी मी माईक घेऊन खाली हो का? तुम्हाला बायकोची शपथ आहे बोला. आवाज कोणाचा मोठा होता? तुकडा भेटणार नाही घरी गेल्यावर उद्यापासून. खरं खरं बोला ती बसलेली इकडं. आवाज कोणाचा मोठा होता? आवाज कोणाचा? महिला मंडळीच. बरं तुमचा आवाज गोड कोणाचा होता? गोड कोणाचा? तुम्हाला माहिती आहे का पुरुष मंडळी महिला मंडळीचा आवाज का गोड आहे? तुम्हाला सिक्रेट सांगते बरं का. महिला मंडळीचा आवाज का गोड आहे ऐका बरं. पुन्हा पुन्हा सांगते मी. सांगू का नको? सांगू का नको? पाठीमागचे महिला मंडळीचा आवाज का गोड आहे माहिती? महिला मंडळी कधी बिड्या वडीत नाही. महिला मंडळी कधी पुड्या खात नाही. तुम्ही असं एकही व्यसन ठुलं नाही जे तुमचं करायचं राहिलं. तुम्ही आवाजाचे असे खोके करून टाकलेत. ह्या कोणतंच व्यसन करत नाही म्हणून आवाज गोड आहे यांचा. एकदा त्यांच्यासाठी वाजवा टाळी. विठ्ठल पायी तीर्थयात्रा मुखी रामणा महाची माझा नेम सिद्धीने. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही ऐका रे काना घे घे माझे वाचे. नरदेहाची सार्थकता सांगितली भक्ती करण्यात ते भक्तीला शास्त्राने नवविधा स्वरूपात गायले. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम वंदनम अर्चनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. नवदा भक्तीपैकी जीवाने एक तरी भक्ती करावीच नाही जमली महाराज सांगतात हरकत नाही. वाट्याला आलेलं कर्म फक्त इमानदारीने करा. सेवक असाल मालकाची सेवा, शिष्य असाल गुरुची सेवा, पुत्र असाल जन्मदात्या मायबापांची सेवा आणि पत्नी असाल ऐका उभ्या आयुष्यात सौभाग्याची मालकाची कुंकावाच्या धनेची पती नवरा हजबंड हबी मिस्टर नाहीच कळालं तर हो पप्याचा बाप त्यांची सेवा अनन्य भावाने प्रामाणिकपणे करणे हीच खरीश्वर भक्ती अभंगाचं प्रथम चरण. स्वामी काद गुरु भक्ती 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 स्वामी काद गुरु भक्ती. पितृवचन सेवापती हरी बोल वचन सेवापती हेची विष्णूची महापूजा हेची विष्णूची महापूजा. पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा विष्णूची महापूजा. स्वामी काल गुरु भक्ती
स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती पहिल्या चरणामध्ये कर्म प्रामाणिकपणे ज्याचं त्याला देव शोधत फिरायची गरज नाही, कर्म ज्याचं प्रामाणिक आहे जगाचा मालक त्याला घर चालत दर्शन देतो। कर्म तेरा सच्चा ये तो किस्मत तेरी दासी है, नियत तेरी सच्ची है तो घर में मथुरा काशी, मन चंगा तो कटौती में गंगा। ज्याच्या कर्मात प्रामाणिकता आहे कशाला म्हणतात स्वामी काज भक्ती पहिली। आज आम्ही तुम्ही इथं स्वेटर घालून आलोत, आपण टापशा बांधून आलोत, हातमोचे पायमोचे घालून आलोत, आपण घरात सुरक्षित आहेत, पण आपण घरात सुरक्षित राहावं याच्यासाठी भारताच्या सीमेवरती जवान आपल्यासाठी मायनस टेम्परेचरला उभा आहे। कधीतरी त्या जवानाकडे पहा, सीमेवरती उभा असलेला जवान घरातल्या 60-65 वर्षाच्या किडनी गेलेल्या म्हाताऱ्या बापाचा विचार करत नाही, तो जवान कधी 60 वर्षाच्या कॅन्सरने ग्रस्त असलेल्या आईचा विचार करत नाही, तो जवान घरातल्या 30-35 वर्षाच्या तरुण बायकोचा आणि तिच्या तारुण्याचा विचार करत नाही, तिच्या मांडीवर असलेल्या 6 महिन्याच्या काळजाच्या तुकड्याचा विचार करत नाही। ज्यावेळी जवान सीमेवरती उभा असतो मायनस टेम्परेचरला आहे, काश्मीरची काही इतकी थंडी बेकार आहे की आता आपल्याला थंडी, पण एनी टाइम तिथं मायनस टेम्परेचर आहे। एक 4-5 दिवसापूर्वी एका फौजीच्या घरी कीर्तन होतं, त्यांनी 14 वर्ष 26 दिवस सेवा दिली। ते म्हणायचे ताई तिथं शत्रूच्या भीतीने कमी, लोक थंडीने जास्त मरायचे। रात्री झोपलं तर 2 मुडदे माझ्या शेजारी मरून पडले होते, पण दुसऱ्या दिवसापर्यंत कळालं नाही मला ते माणसं मेलेलेत। खायला सुद्धा काय, तुम्ही खाल्लेल्या भाज्या 6-6 महिन्याच्या वाळून आम्ही नंतर खातो। पाणी कशाचं, बर्फ घ्यायचा कपड्यामध्ये आणि जसं त्याचं पाणी टिपकन तसं पाणी प्यायचं, पाणी नेलं की त्याचा बर्फ होतो। काही जग नाही मायबाप, ते सांगू लागले अक्षरशः डोळ्यातून पाणी येत होतं। अरे काय जगत होत आम्ही आणि काय जगतात आमच्यासाठी जवान। ज्यावेळी जवान सीमेवरती उभा असतो शेवटच्या क्षणापर्यंत शत्रूची गोळी छातीत लागली तरी हरकत नाही आणि रक्ताच्या थारोळ्यात पडला तरी हरकत नाही, पण फक्त आणि फक्त माझा हिंदुस्थान सुरक्षित राहिला पाहिजे एवढं ज्याचं ध्येय आहे तो या भारताचा जवान आहे। अरे हॅट्स ऑफ येतो, नतमस्तकता द्यावी असं भारताचं वैभव येतो। कधीतरी रक्ताच्या थारोळ्यातल्या त्या जवानाकडे पहा, नवविधा भक्तीपैकी ती आत्मसमर्पण बलिदान नावाची भक्ती आणि जगद्गुरु तुकोबारायच्या भाषेमध्ये ती स्वामिकाज नावाची भक्ती। तुकोबाराय सांगतात त्या भारतीय जवानाला, त्या शूरवीर पुरुषाला कोणत्याच देवाचं कोणतंच भजन करायची गरज नाही। कोई शिख कोई जात मराठा, कोई शिख कोई जात मराठा, कोई बुरखा कोई मद्रासी, कोई बुरखा कोई मद्रासी, सरहद पर मरने वाला, सरहद पर मरने वाला, हर एक था भारतवासी, हर एक था भारतवासी। ओ खून गवा पर्वत पर वह खून था हिंदुस्तानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी। भारत माता की वंदे 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 वंदे। तुम्हाला भुका लागल्या तुम्ही असे न्यायला पाहिजे, तिकडं काश्मीरला तिकडंच फेकून दिली पाहिजे। वंदे वंदे असं काहीतरी पाहिजे। विठ्ठल तिसरी भक्ती सांगितली, पितृवचन पुत्र असाल तर उभ्या आयुष्यामध्ये जन्मदात्या माईबापांची सेवा प्रामाणिकपणे करा। एक लड़की देखने के लिए जाओ तो 10-10 खड़े रहते, ये जवानी का जज्बा है, पर एक माँ मर जाए तो लाखों में नहीं मिलती, ये माँ बाप की दुआ का असर है। तुम्ही श्रीमंत असाल तर जग तुमच्या मागे पुढे असते, तुम्ही देखणे दिसत असाल 1000 मुली सौंदर्यावर फिदा असतील तुमच्या, तुमचा आवाज गोड असेल लोक आवाजावर प्रेम करतील, तुम्ही गोड बोलत असताल लोक तुमच्या शब्दावर प्रेम करतील, तुम्ही गोड वाजवत असताल लोक तुमच्या बोटावर प्रेम करतील, पण काहीच येत नसेल अशा मतिमंद लेकरावरती निस्वार्थ प्रेम करणारं जगाच्या पाठीवरचे एकमेव व्यक्तिमत्व ते म्हणजे मातेचं अंतकरण। आई काय मावशी असते का? आई काय चुलती असते का?
आई काय आत्या असते का? आई काय शेजारी नसते का? आई ही आई असते गड्या माझ्या दादांनो. अरे वो कौन सी चीज है जो यहाँ पर नहीं मिलती? सब कुछ मिलता है पर माँ बाप की कमी पैसों से कभी खरीद कर नहीं मिलती. जिनं जग दाखवलं, ओळख नसताना जन्माला घातलं, माईबाप आहे तोपर्यंत किंमत कळत नाही आणि गेल्याच्या नंतर रडण्यात आणि हंबरडा फोडण्यात अजिबात अर्थ नसतो. आपली वाट कधी लागती याची वाट बघणार जग असतं. राजा मांडी घाल, मांडी घाल, मांडी घाल. तुमची वाट कधी लागते याची वाट बघणार जग असतं. पण वाया गेलेला पोरगा आणि वाया गेलेली पोरगी जिवंतपणीच नाही तर मेल्यानंतर सुद्धा योग्य वाटेवर कधी येते याची वाट पाहत राहते ना, ती आई असते. घरामध्ये भाकरी 5 असाव्यात आणि खाणारी तोंड जर 7 असली ना. आताचा काळ गेला. पूर्वीचा पाय तर जेवढे धोतर घालून बसलेत, जेवढे टोप्या घातल्या, त्यांचा काळ फार अडचणीचा होता. भाकरी 5 होत्या कधी कधी, खाणारी तोंड 7 होती. त्या दिवशी आपल्याला पोटभर भेटावं म्हणून जिनं पोटाला चिमटा दिला ना, स्वतःची भूक मारली, ती आमची आई आणि तुमची पत्नी होती. तिनं बांधलं घराटा, दिला विसावा निवारा, घेऊन या पंखा खाली भरविला मुखी चारा. ओढरता लागली लागे चाहुल फुटाया, आज घायाळ पक्षीनी जागी पिलाना भेटाया. आज घायाळ पक्षीनी वा वा जागी पिलाना भेटाया. उडाली पक्षीनी गेली अंतराळी, चित्त पिला बाशी ठेवोनिया, चित्त पिला बाशी ठेवोनिया. उडाली पक्षीनी गेली अंतराळी. घार हिंडे आकाशी, चित्त तिचे पिलांपाशी. 2च मिनिटात थांबते मी. दोरी जळते पण पीठ जळत नाही. मायबाप जातात पण प्रेम कधीच संपत नाही. माय 4 दिवस माहेरी जावी, लेकराचं पोट भरत नाही. किती खाऊ पिऊ घाला तुम्ही त्याला. माय आल्याच्या नंतर लेकरू पळत जातं आणि आईच्या गळ्यातच मिठी मारतं. माय काय करते, पाठीवून हात फिरवते, गालाचे 10-5 मुके घेते. सकाळपासून उपाशी असलेलं लेकरू पण आईला पाहिल्याच्या नंतर त्याचं पोट भरतं. हे आईच अस्तित्व असतं. बालपणामध्ये माणसाची माय मरू नये, तारुण्यामध्ये कधी कपाळाचं कुंकू जाऊ नये आणि म्हातारपणामध्ये पोटचा गोळा डोळ्या देखत जाऊ नये. हे दुःख न सांगण्याची पलीकडचं असतं गडे. मॅडमनं मार दिला पोराला. रडत होतं पोरग. खालीवर गुंड्या लावलेल्या शर्टाचा शर्ट मळालेला, हाफ चड्डी, केस वाढलेले विस्कटलेले. त्यानं कसं बसं दप्तर उचललं. पूर्वीचा काळ पा, त्यावेळी त्या खताच्या थैल्या असायच्या, उज्ज्वला सुफला. आता ते लोक पोरींच्या नावं ठेवते, उज्ज्वला सुफला. याच्या खताच्या गोण्याच्या नावं नका ठेवी जोले करायचे. त्या खताच्या गोण्या फाडून मग टेलर शिवायचं आणि त्याला बंद करायचं. त्या पोरानं ते गोणीचं दप्तर उचललं, पाठीवर घेतलं आणि रडत होतं पोरग. मॅडमना का मारलं माहिती होतं? शर्ट मळालेलं होता. मॅडम म्हणे, गदाड्या, असा जर मळका शर्ट उद्या घालून आलास तर तुला दिवसभर बाहेर उभं करीन, दिवसभर तुला अंगठे धरून उभं करीन. मळलेले कपडे घालून येतोस. पोरग रडत रडत निघालं. कुठे? स्मशानभूमीमध्ये गेलं. 10 दिवसापूर्वी ज्याची मायता स्मशानभूमीमध्ये जाळलेली होती. पोरगच गेलं तिथं. आईला जाळलं होतं ना, त्या जमिनीवर गेलं. तिथं जागा काळी झालेली होती. तिथं गेलं. पोराने दप्तर असं टेकवलं खाली आणि पोरग म्हणू लागलं, आई, तुझी झोप झाली असली तर घरी चल ना ग. 10 दिवस झाले आई, तुझ्याशिवाय करमत नाही ग घरी.
रात्रीचाच उठतो आणि सगळ्या घरात तुला शोधतो. सगळे घरी आहेत ग. आत्या आलेली, मावशी आलेली, आजी आलेली, माझे वडील आहेत, चुलते सगळे आहेत ग. पण मन हुरहुरत, तू घरात मला कुठंच दिसत नाही. आई, मी त्रास देतो तुला म्हणून तर येत नाहीस का? मी अभ्यास करत नाही म्हणून तू येत नाहीस का? आता नाही ग त्रास देणार, अभ्यास करेल. नाही, मी सगळी कामं माझ्या हाताने करेल. पण आई चल ना ग घरी. आई, मामाच्या घरी गेलीस तर एक दिवसाची वर माझ्यासाठी राहिली नाहीस तू. शेजारच्या काकूंकडे गेली ना आवाज दिला तर परत यायचीस. शेतात गेली तर 6 वाजता माझ्यासाठी लवकर घरी परत यायचीस. आज 10 दिवस झाले आई, तुला तुझ्या लेकराची आठवण नाही का ग येत? मी विचारतो ना आई कुठे गेली? सगळे म्हणतात तिथं नेऊन झोपवली होती ना, तुझी आई तिथे झोपली. सकाळी सगळ्यांच्या आधी उठायचीस ग आणि शेवटी सगळ्यात नंतर झोपायचीस. आई, 10 दिवस झाली आई, तुला माझी आठवण नाही काही काही? तुझी झोप झाली असली तर चल ना ग घरी. लेकरू रडत होतं. शर्टाच्या गुंड्या काढल्या त्याने. बघ ना मॅडम ना किती मारलं. पाठीचे वळ आईला दाखवले. तुला माहिती आई का मारलं मला मॅडमने? शर्ट मळालेला होता ना म्हणून मारलं. तू असतीस ना तर मॅडम ना मला मार नसता दिला, शाबासकी दिली असती. 10 दिवस झाले आई, मला कोणी प्रेमाने जवळ घेऊन झोपी घालीत नाही ग. 10 दिवस झाले आई, मला कोणी आंघोळ घातली नाही ग. 10 दिवस झाले आई, मला कोणी प्रेम, माझे कपडे धुतले नाही ग. 10 दिवस झाले आई, मला कोणी जवळ घेऊन कुशीत थोपटून झोपी घातलं नाही ग. 10 दिवस झाले आई, प्रेमाचा घास कोणी भरवला नाही ग. 10 दिवस झाले आई, मी सगळीकडे तुला शोधतो पण तुझं दर्शन मला कोणात, तुझं प्रेम कोणी मला देऊ शकत नाही. मला तुझी गरज आहे. चल ना घरी. तुझ्याशिवाय तुझं लेकरू जगणार नाही आई. विनंती असेल माझी सगळ्या माता भगिनींना, उभ्या आयुष्यात किती त्रास झाला तर लेकराकडे पाहून गटागटा गिळत जा. तुम्हाला काय वाटलं आपण वेल एज्युकेटेड झालो? 2 दिवसापूर्वी मला फोन आला. एक पोरगी बीटेक झालेली, इंजिनियर पोरगी, 1.5 लाख रुपये पेमेंट आहे तिचं. घरच्यांनी जीव लावला. तिच्या आईने फोन केला होता मला नागपुरातून. जावई सुद्धा IT इंजिनियर आहे, 2 लाख रुपये महिन्याला पगार आहे त्याचा, पॅकेज मोठं आहे. पण मुलगी तिला झाल्यापासून माझ्या मुलीला घरचे त्रास देते. तुम्हाला काय वाटलं तुम्ही फार वेल एज्युकेटेड झाल्या म्हणजे तुमचा त्रास चुकला का? तुम्हाला लोक वाईट साईड बोलणार नाही का? तुम्हाला घरामध्ये सासुरवास होणार नाही का? विनंती असेल माझी तुम्हाला, त्रास प्रत्येकाला आहे. त्रास सहन करतो तो देव नाही तर महादेव होत असतो. लेकराकडे पाहून राग गटागटा गिळत जा. 2 दिवसाचे प्रत्येकाचे दिवस येत असतात. सो सोनार की एक लोहार की मोका सबको मिळतात. त्याच्या कचाट्यातून कोणीच चुकत नाही. माईबाप त्रास होत असेल लेकराकडे पाहून सहन करा. त्या 1 मिनिटाच्या त्रासासाठी तुम्ही गळफास घेऊन, तुम्ही पॉइझन घेऊन, तुम्ही उडी मारून घासलेट घेऊन अंगावरती क्षणात तुमचं आयुष्य संपवत असाल ना तर काय होतं माईबाप यांना काही फरक पडत नाही. हे 6 महिन्यात दुसरी करायला बस यायचं काय घेऊन बसला तुम्ही? 2च गोष्टी घडतात. माई बापाला लेक राहत नाही आणि लेकराला माय राहत नाही. त्या बिना आईच्या लेकराचा किती वनवास होतो ना. तुम्ही स्वार्थी आहेत. मग तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी लेकराचा विचार जर करत नसाल तर जिनं जग दाखवलं ओळख नसताना ते मायबाप आता म्हातारे झालेत ना, त्या म्हातारपणामध्ये आपण त्यांचे मायबाप होणं हे प्रत्येक मुलामुलीचं कर्तव्य. मायबाप ज्याचे जिवंत आहे त्याने काशी करायची, त्याने घरीच काशी नीट करणे ही लई मोठी काशी झाली आपली. हे तोपर्यंत लागतं काय? सकाळी 1 वाटी भाजी 1 भाकरी, संध्याकाळी 1 वाटी दूध 1 भाकरी, सकाळी 1 चहाचा कप, रात्री दुधाचा कप, 2 महिन्यातून शुगर बीपीच्या गोळ्या आणि वर्ष 6 महिन्यातून धोतर टोपी रुमाल शर्टाचं कापड हलकी चप्पल. या पलीकडे त्या माईबापाने आम्हाला काय मागितलं? म्हातारपणामध्ये मायबापाच्या हट्ट पुरवणं हे प्रत्येक मुलामुलीचं कर्तव्य. आज तुम्हाला फोन आला वडिलाचा, लोक म्हणते म्हाताऱ्याचा फोन आला, फोन कट करता तुम्ही, इग्नोर करत जाऊ नका. बापाचा फोन येतो ना, तुमच्या चिंतेने त्याचा अंतःकरण किती कळवळतं हे तुम्ही बाप ज्यावेळी होताल त्यावेळी तुम्हाला कळतं. बापाचा फोन येत असेल तर कट करू नका. फोन उचलून 2 शब्द बोला. म्हाताऱ्याच्या जीवाला समाधान वाटतं. मला माहिती तुमची लाईफ फार बिझी, तुम्ही भाग्यवान आहे. तुम्हाला बापाचा फोन येतो, बापाचा फोन उचलत जा. तुम्ही भाग्यवान आहे. तुम्हाला बाप आहे म्हणून फोन करतो, उचलत जा तुम्ही.
माझ्यासारखे असे हजारो दुर्दैवीत आम्ही दररोज त्या फोनची वाट पाहतो, पण आम्हाला तो फोन कधीच येत नाही. आहे त्याला किंमत कळत नाही. आहे तोपर्यंत किंमत ठेवा मायबाप. गेल्यानंतर हंबरड्या फोडण्यामध्ये अजिबात अर्थ नसतो. हाताला काम, मुखात भगवंताचं नाम आणि मायबापाची केलेली सेवा उभ्या आयुष्यामध्ये कधीच वाया जात नाही. तिसरी भक्ती सांगितली, पितृवचन. चौथी सेवापती. जीवनामध्ये उभ्या आयुष्यामध्ये काम प्रामाणिक केलं वाट्याला आलेले, हेची विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझ्या सत्य बोली मुखे, हेची विष्णूची महापूजा. दुःखवी अनेकांच्या दुःखे, हेची विष्णूची महापूजा. काहू तुकवरे जीवनात वाट्याला आलेलं कर्म जर प्रामाणिकपणे केलं तर ती सेवा ईश्वरचरणी समर्पित होतेच का. आपल्याकडे मराठी म्हणींचा प्रकार आहे, आती तिथं गर्वाचे घर, आती शाणा त्याचा बैल. जो घरोघरी मातीच्या, कुठेही जा पळसाला पाणी. लहान मुले देवा घरची आणि मोठी मुले शक्यतो निळू फुले. आता मोठी मुले इस रूटिंग की सभी लाईने व्यस्त है, कृपया थोडी देर बाद दुबारा कोशिश की. सगळ्यांना भुका लागलेले आहेत. प्रयत्नांती प्रयत्ने वाळूचे कण रगडीता, केल्याने होता हे रे आधी. मंजिल तो उन्हीं को मिलती जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता हौसलों में उडान होती. झालेली सेवा श्रोते सज्जनाच्या बसोबारायाच्या चरणारविंदी समर्पित करून, सद्गुरू सच्चिदानंद साईनाथाच्या चरणारविंदी समर्पित करून, हरिकीर्तनाचं आयोजन ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलं, टिळक नगर इंडस्ट्रीज लिमिटेड, सर्व कर्मचारी वृंद असतील, त्याचप्रमाणे कारखान्याचे चेअरमन असतील, डायरेक्टर असतील, मॅनेजिंग डायरेक्टर असतील, सर्वच अध्यक्ष उपाध्यक्ष, श्री धनंजयजी भाऊ भिसे उपाध्यक्ष, बाळासाहेबजी भाऊ खजिनदार, नकुल भाऊ शिंदे सचिव, अशोकजी भाऊ बोरगे सचिव, बाळासाहेबजी भाऊ विघे आणि त्याचप्रमाणे चेअरमन श्री अमित शेठ डहाणूकर, त्याचप्रमाणे मॅनेजिंग मार्केटिंग टिळकनगर इंडस्ट्री जी सानायाजी डहाणूकर, शिवानीजी डहाणूकर, या सर्वांच्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करते. तुमच्या सगळ्यांच्या नावं पत्रिकेमध्ये पण यादी भरपूर आहे आणि नाव वाचायलाच म्हणलं त्याच्यात 10-15 मिनटं कसेही निघून जातील, म्हणून बाकीच्यांनी म्हणायचं नाही त्यांचेच नावं कस काय घेतली, आमचे नावं घेतले बी नाही. तुम्ही सर्वजण मला आदरणीय आहात आणि तुमच्या प्रयत्नातूनच आज कारखाना एवढा मोठा टिकून आहे. एकदा सगळ्या कर्मचारी वृंदासाठी आणि कामगारासाठी एकदा मोकळ्या मनानं टाळी वाजवा. मला असं वाटतं की चेअरमन, व्हाईस चेअरमन हे सगळे चौकीदार आहेत, खरे हे सगळे सांभाळणारे तुम्ही आहेत आणि तुमच्यामुळे यास बोलू नका प्लीज. तुमच्यामुळे हा स्वातंत्र्यपूर्व काळातला कारखाना सुद्धा आजपर्यंत एवढ्या चांगल्या पद्धतीनं टिकून आहे. ज्यांच्या माध्यमातून येणं झालं, ज्यांनी आमची फार सुंदर चांगली व्यवस्था केली, त्यांची नावं मला माहिती नाहीत पण त्यांचे नावं मी घेतलेत. नकुल भाऊ होतं का त्यांचं नाव? नकुल भाऊ आणि दुसरे धनंजयजी भिसे आणि नकुल भाऊ असतील, दोघांनाही धन्यवाद. सर्वच मंडळी तुम्ही छान पद्धतीने ऐकून घेतलं, सर्वांना धन्यवाद. वाणीला पूर्णविराम. जय श्रीराम. साई राम, साई श्याम, साई भगवान, शिरडी दाता सबसे महान. साई राम, साई श्याम, साई भगवान, जय साई राम. शिरडी के दाता सबसे महान. साई राम, साई श्याम, साई भगवान, शिरडी के दाता सबसे महान. साई राम, साई श्याम, साई भगवान, जय साई राम. के दाता
विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगत तुकाराम महाराज की गोपाल कुमार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली